हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेली नाही आहे. मी अनुभव कथन करतो आहे किंवा स्वैर अनुवाद करतो आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमस कम्स ऑफ एज या पुस्तकाचं. ए कम्स ऑफ एज. मागच्या वेळेला आपण पहिल्या भागामध्ये पान नंबर 1 ते पान नंबर 65, इंग्रजी पुस्तकाचं पान नंबर 1 ते पान नंबर 65 इथपर्यंत पाहिलेलं होतं. आपण सुरुवात केली होती ती बिल डब्ल्यूनी बुमरँग बनवलं, बरोबर आहे. त्याला त्याच्या पॉवर ड्राईव्हने आणि नंबर 1 व्हायच्या खुजलीने त्यांनी बुमरँग बनवलं. तिथून सुरुवात केली होती आणि आपण थांबलो होतो ते बिल डब्ल्यूला फ्लॅश झालेला आहे, म्हणजे त्याला साक्षात्कार झालेला आहे. तिथे आपण येऊन थांबलेलो होतो. त्याच्यामुळे आता आपण तिथून सुरुवात करणार आहोत. मागच्या वेळी आपण पाहिलं की बिल डब्ल्यूला फ्लॅश झालेला आहे. बिल डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये असताना त्याच्यावरती परमेश्वराची अपार करुणा होते आणि तो दारूपासून मुक्त होतो. तो दिवस त्याचा जो आहे तो आहे 18 डिसेंबर 1934 बहुतेक. बघायला लागेल, माझ्या हातून चूक झाली तर मला माफ करा, मला नक्की आता बघायला लागेल. कारण काय झालेलं आहे, सगळं पुस्तक परत वाचायचे आता लगेच काय वेळ नाही तेवढा आणि हिंमत नाही. त्याच्यामुळे मी काय करतो आहे, 1999 साली कल्याण समूहामध्ये मी जी शेअर केलं होतं ते माझ्या नोट्स ज्या तयार आहेत त्या नोट्सची सांगड मी पुन्हा एकदा इंग्रजी पुस्तकाबरोबर घालतो आहे. आता 99 सालापेक्षा मला 2024 साली 25 वर्ष झाली, म्हणजे मला अक्कल जास्त आलेली आहे. कसं बोलावं, किती बोलावं, कुठे बोलावं वगैरे. त्याच्यामुळे मी त्यात हे करतो आहे. पान नंबर आपण सुरुवात करतो आहोत. इंग्रजी पुस्तक पान नंबर 65, परिच्छेद 3. तो म्हणतो, लुईस मीन व्हाईल वॉज स्टील वर्किंग इन द डिपार्टमेंटल स्टोअर अँड folks were beginning to say, is this fellow Bill going to a missionary for life? Why doesn't he go to work? आणि त्याची दारू बंद झाल्यानंतर लुईस कामाला जात होती आणि हा मात्र दारुड्यांच्या मागे जात मिशनरीसारखं काम करत होता. आणि लोक त्याला विचारायला लागले की अरे बाबा तू का नाही काम करत काहीतरी. आणि हे ऐकून मग तो म्हणतो की आय बिगॅन टू हँग अराउंड वॉल स्ट्रीट अगेन. मग मी परत शेअर मार्केटमध्ये वॉल स्ट्रीटला पुन्हा तिथे फिरकायला लागलो. आणि मग हळूहळू अर्थातच दारुड्या एकदा घुसायला लागला की घुसतोच तो. आणि तिथे एका ॲक्रॉनची एक मशीन टूल कंपनी होती, त्याचा ताबा घेण्यासाठीची भांडणं चाललेली होती आणि इलेक्शन वगैरे काहीतरी होणार होतं. आणि बिल डब्ल्यू म्हणतो, नेहमीप्रमाणे मला असं वाटलं की त्या कंपनीचा मी नवा प्रेसिडेंट होणार आहे. तर काय स्वप्न बघायची दारुड्यांनी. त्याच्यामुळे तो म्हणतो मी ते बघितलं, असं मनात विचार केला आणि मग सुरुवात ना लगेच अंगात आलं भूत की दारुड्याची सुरुवात. त्याच्यामुळे तो म्हणतो की मी निघालो आणि 1935 सालच्या मेमध्ये ॲक्रॉन ओहिओ नावाचं जे शहर आहे अमेरिकेतलं, तिथं तो पोचलेला आहे. तिथं तो पोचला, त्याचं जे सगळं काम होतं त्याची वाताहत झाली. तो काय जिंकला, प्रेसिडेंट काही झाला नाही आणि तिथे इलेक्शन हारला. आणि हॉटेलचे पैसे, बिल भरायला पैसे नाहीत, काय करावं. अर्थातच आपल्याला सगळ्यात सोपा मार्ग सुचतो तो म्हणजे दारू पिणे. जेव्हा धुलाई झालेली असते तेव्हा आपल्याला दारूची आठवण येते. तर म्हणतो माझ्या मनात दारूचा विचार आला आणि माझी हवा टाईट झाली. मी घाबरलो, कारण तोपर्यंत तो 6 महिने सोबर होता. आणि सुदैवाने तो म्हणतो, त्याचं वर्णन करतो की माझं सॅनिटी हॅड बीन रिस्टोर्ड. मला व्यवस्थित विचार करायची जी बुद्धी होती ती आली आणि माझ्या ट्यूबलाईट पेटली की दुसऱ्या दारुड्याची मला गरज आहे. ॲज मच ॲज ही नीड्स यू, आय नीड हिम. आणि मग तो तिथे त्या बाकीची स्टोरी आपण बरेच वेळेला ऐकलेली आहे, त्याच्यामुळे मी ती हे करतो, पुन्हा एकदा सांगतो की चर्चची डिरेक्टरी असते आणि त्या चर्चच्या डिरेक्टरीमध्ये तो फादर वॉल्टर टंक यांना फोन करतो. ते त्यांना 10 माणसाची यादी देतात आणि तो शनिवार असतो.
त्यामुळे बरीचशी अमेरिकेमध्ये पद्धत आहे, शुक्रवारी रात्री बाहेर पडायचं किंवा शनिवारी सकाळी बाहेर पडायचं आणि रविवारी यायचं, 2 दिवस हे करायचं, बाहेर फिरायचं वगैरे. आणि तो 10 लोकांची यादीमध्ये फोन करतो, 9 जणांचे झाले. 10वं नाव असतं हेनरिटा सायबरलिंग. आता ह्याच्या पोटात गोळा येतो. प्रत्येकाला तो सांगत असतो की आय एम अ रम हाऊंड फ्रॉम न्यूयॉर्क अँड आय वॉन्ट टू टॉक विथ अनदर अल्कोहॉलिक. आणि सगळेजण काहीतरी कारणं सांगतात. 10वी जी काही बाई असते, तिचं नाव असते हेनरिटा सायबरलिंग. पण तो म्हणतो की मला सायबरलिंग नावाची भीती असते, कारण मी सायबरलिंग नावाच्या एका ग्रस्ताला शेंडी लावलेली असते किंवा काहीतरी त्याच्याबरोबर राडा झालेला असतो आणि मला वाटतं त्या आईलाही त्याची पोरगी, बायको, सून कोणी असली तर वाट लागेल. आणि गुड इयर रबर कंपनी असं त्या कंपनीचं नाव असतं त्या हेनरिटा सायबरलिंगच्या सासऱ्याचं. आणि पण तो घाबरत फोन करतो की बाई गं, आय एम रम हाऊंड फ्रॉम न्यूयॉर्क. पण ती सांगते की बाबा रे, मी दारुडी नाही आहे, पण मला एकजण माहिती आहे, तू असं कर, तू घरी ये माझ्या. आणि असं सांगितल्यानंतर ती लगेच ॲनीला फोन करते, डॉक्टर बॉबच्या बायकोला, कारण ते दोघीजणी एकमेकींना ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये ओळखत असतात. त्यामुळे ती ॲनीला सांगते, अगं बाई, तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी उपाययोजना सापडलेली, लवकर घेऊन ये त्याला. ते म्हणाले, अरे काय सांगतेस तू, आता शक्य नाही. का शक्य नाही? तो म्हणाले, आज मदर्स डे आहे. डॉक्टर बॉब नावाचे जे ग्रस्त तिचे मिस्टर असतात, ते आपले फाउंडर मेंबर, ते म्हणाले की एक झाडाची कुंडी घेऊन आलेत ते, आणि ती कुंडी टेबलावर ठेवलेली आहे आणि ते आता टेबलाच्या खाली टाईट पडलेले आहेत, त्यांना उठता येणार नाही. त्यामुळे आम्ही उद्या येऊ. आणि मग दुसऱ्या दिवशी डॉक्टर बॉबच्या घरी, हेनरिटा सायबरलिंगच्या घरी डॉक्टर बॉबला घेऊन जाते ॲनी. आणि तिथे बिलडब्ल्यू असतो, तिच्या आउट हाऊसमध्ये राहत असतो हेनरिटा सायबरलिंगच्या. डॉक्टर बॉब सांगतात, मी 15 मिनटं बोलणार आहे, आधी सांगतो तुला. आणि ते संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या लायब्ररीमध्ये, त्या हेनरिटाच्या लायब्ररीत बोलायला लागतात. ते रात्री 11:15 वाजेपर्यंत बोलतात. आणि ह्या भेटीत जी काही जादू झालेली असते, ती अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या पहिली जी कडी आहे डॉक्टर बॉब आणि बिलडब्ल्यूमधली, ती सांधण्यासाठी खूप येतं. कारण सुदैवाने जाण्यापूर्वी डॉक्टर सिल्कवर्थनं बिलडब्ल्यू भेटलेला असतो आणि बिलडब्ल्यूला डॉक्टर सांगतात की बिल, तुला अपयश येते, म्हणजे हे 6 महिने तू लोकांना भेटतो आणि कोणी हे करत नाही आहे, त्याचं कारण तू उपदेश करतोस. तू त्यांना सांगतो ही 5 तत्त्वं आहेत ऑक्सफर्ड ग्रुपची, आणि असा मला फ्लॅश झाला. आणि त्याच्यामुळे इगो डिफ्लेशन काय होत नाही. त्याच्याऐवजी तू असं कर, आता नवीन माणसाला जेव्हा भेटायला जाशील तेव्हा तू ते वैद्यकीय सत्य जे मी तुला सांगितलं, फिजिकल ॲलर्जी, सम सॉर्ट ऑफ ॲन ॲलर्जी आणि मेंटल ऑब्सेशन, बाकी मग तुझी जी काय प्रिन्सिपल्स आहेत ती सांग, तू त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण ते नंतर सांग. आणि मग बिलडब्ल्यू डॉक्टर बॉबला जेव्हा सांगतात तेव्हा डॉक्टर बॉब म्हणतात, त्याचं वर्णन करतात की अरे, माझी भाषा बोलणारा माणूस भेटला. आणि मग डॉक्टर बॉबसुद्धा त्याला गप्पा मारायला लागतात. आता खरं तर बघायला गेलं तर डॉक्टर बॉबचं वय 52, बिलचं वय जेमतेम 35, आणि 15 वर्षांनी डॉक्टर बॉब मोठे होते, पहिल्यांदाच आयुष्यात भेटतो. पण बिल तिथे त्याची स्टोरी सांगतो आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बॉब वर्णन करतात की मला पहिला माणूस भेटला जो माझ्या हृदयाची भाषा बोलत होता. त्यामुळे ह्याच्यातून आपण शिकण्यासारखं असं की 12 स्टेपिंगला गेल्यानंतर कधीही फालतू गप्पा मारायचे नाहीत. हा फ्लॅट केवढ्याला, हे केवढ्याला, इथे काय भावाने घेतला, सध्या काय भाव चाललेला आहे, तुम्ही पण या गावचे, आम्ही पण त्या गावचे, मग काय तुमची आंब्याची बाग आहे का, असल्या फालतू गप्पा मारायच्या नाहीत. 12 स्टेपिंगला गेल्यावरती स्ट्रेट वे आपण आपली स्टोरी सांगायला सुरुवात करायची. आणि स्टोरी सांगितल्यामुळे डॉक्टर बॉब तयार होतात दारू सोडायला, हा कार्यक्रम बघायला, कारण त्यांचं ऑक्सफर्ड ग्रुपशी ऑलरेडी संपर्क असतो. त्याच्यामुळे आता बिलडब्ल्यूला ते सांगतात की बाबा रे, तू माझ्याच घरी राहायला ये. बिलडब्ल्यू डॉक्टर बॉबच्या घरी राहायला जातो आणि बरेच दिवस चाललेले असतात. काही दिवसांकरता ते सोबर असतात. ते सकाळचं क्वाईट टाईम वगैरे ह्याच्यामधला जे येशू ख्रिस्ताचा एखादा सांगितलेला बायबलमधला उतारा वाचणं वगैरे सगळं चालू असतं त्यांचं. आणि मध्येच एकदा डॉक्टर बॉब त्याला सांगतात की अरे, मेडिकल कॉन्फरन्स आहे रे बाबा एक, दरवर्षी मी जातो, गेली 20 वर्ष जातो आहे. आणि बिलची डॉक्टर बॉबची बायको खसकते. ती म्हणते अरे, हा जेव्हा जेव्हा गेला आहे ना तेव्हा टाईट होऊन आलेला आहे, तेव्हा आता तू याला पाठवू नकोस. पण बिलडब्ल्यू सांगतो की असं नाही करून चालणार,
मद्याने ओतप्रोत भरलेल्या जगामध्ये राहायलाच मला शिकलं पाहिजे, त्याच्याशिवाय काय दुसरा माझ्याकडे पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे मग बिल डब्ल्यू त्याला ओके सांगतो आणि ओके सांगितल्यानंतर डॉक्टर बॉब कॉन्फरन्सला जातात आणि कॉन्फरन्सला गेल्यानंतर 7 दिवस गायब, काय खबर नाही, काय फोन नाही. आणि सांगत असते म्हणजे मी तुला सांगितलं होतं हे असंच होणार. काय नाही, 7व्या दिवशी एका त्यांच्या नर्सचा फोन येतो की अगं, म्हणजे जवळच्याच गावामध्ये, माझ्या गावाजवळ एका रेल्वे स्टेशनवर ते पडलेले होते तिथे आणि मी त्यांना घरी आणलेले आहेत, ते टाईट आहेत आणि ते सांगतात की मला ॲनीनी कबूल केलं की मी काय ओरडणार नाही तरच मी घरी जाईन. मग डॉक्टर बॉब घरी येतात आणि नेमकं त्याच्यानंतर 4-8 दिवसामध्ये त्यांना 10 जून 1935ला एक ऑपरेशन करायचं असतं आणि ते प्रॉक्टॉलॉजिस्ट असतात, म्हणजे आपला संडासची जागा जी असते त्याचे ते स्पेशलिस्ट असतात. त्याच्यामुळे ते त्यांचं जे काय ऑपरेशन वगैरे होतं ते त्यांनी करायला जायचं असं ठरवलं, कारण ते अपॉइंटमेंट घेतलेली होती. आणि मग त्यांनी 2 दिवसामध्ये बिल डब्ल्यू आणि ॲनीनी जेवढे प्रयोग केले, काय त्याला द्यायचं खायला प्यायला, ते सगळं दिलं. आणि 10 जून 1935ला सकाळी 11 वाजता त्यांचं ऑपरेशन होतं. ऑपरेशनसाठी सोडायला हे तिघंजणं निघाले आणि तेव्हा बिल डब्ल्यूने एक बिअरची बाटली उघडली आणि ती त्यांना एक ग्लासभर दिली, कारण त्यांचे हात थरथरत होते आणि ते थरथर थांबण्याकरता त्यांना हे दिलं. ते गेले हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन केलं आणि 2 तासांनी परत यायच्याऐवजी त्याला परत रात्री 11 वाजता परत आले आणि ॲनी म्हणाली आता हा बाबा पिऊन येणार बघ, मी तुला सांगतो. पण तसं काहीही झालेलं नव्हतं. डॉक्टर बॉबनी सांगितलं की मी ना बिल डब्ल्यू काय केलं माहिती आहे का, तू जे काय मला सांगितलं होतंस ना तत्त्व त्यातलं ते रेस्टिट्यूशन, माफी मागण्याचं तत्त्व होतं ना, ते मला पटत नव्हतं. कारण माझी इज्जत आहे, मी डॉक्टर आहे, इथे किती वर्ष मी प्रॅक्टिस करतो आहे आणि सगळेजण मला ओळखतात, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना जाऊन माफी मागणं कठीण होतं. पण म्हणतो आता मी हॉस्पिटलमधनं निघालो, ऑपरेशन संपल्यानंतर सगळीकडे गावभर फिरलो आणि गावभर फिरल्यानंतर मग माझ्या सगळ्यांकडे जाऊन मी सांगितलं, अरे बाबा मी दारू पित होतो, तुमच्या लक्षात आहे का, तुमच्याकडनं पैसे घेतले, अमुक आहे तमुक आहे. त्याच्यामुळे म्हणाले मी हे केलेलं आहे, काय केलेलं आहे, त्या पैशाची मी दारू प्यालो आणि त्याच्यामुळे म्हणाले माझी धुलाई झालेली होती, पण मी तुमचे पैसे परत देईन, हे सगळं ते सांगून आला. आणि मग डॉक्टर बॉबची दारू थांबते आणि त्याच्यानंतर मग हे दोघंजण मिळून आता आपण एच्या रिकव्हरीबद्दल बोलत आहोत. म्हणजे ही जी काय पानं आहेत त्या रिकव्हरीची पानं आहेत. म्हणजे त्यांनी 3 लिगसी आपले 3 वारसे दिलेले आहेत. त्यातला पहिला वारसा त्यांनी सांगितलेला आहे हे काय म्हणतात त्याला, रिकव्हरी. पान नंबर 51 पासून पान नंबर 77पर्यंत इंग्रजी पुस्तकाच्या त्यांनी हे रिकव्हरीचं सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मग आम्ही बिल डी नावाचा 3ऱ्या माणसाला भेटलो ॲक्रॉन सिटी हॉस्पिटलमध्ये. तो म्हणाला माझा परमेश्वरावर विश्वास आहे, पण त्याचा माझ्यावर विश्वास आहे की नाही माहीत नाही. आणि चक्क 3ऱ्या दिवशी हे भेटून गेल्यानंतर तो बायकोला सांगतो चल आण कपडे, मी इथून बाहेर जातो. आणि तेव्हापासून तो सोबर राहिलेला आहे. आणि गंमत अशी की ह्याच्या आधी जेव्हा तो ॲक्रॉन सिटी हॉस्पिटलमध्ये हा बिल डी नावाचा सभासद होता ॲडमिट, तेव्हा तो जाताना रस्त्यामध्ये, म्हणजे हॉस्पिटलमधून घरी जाताना रस्त्यामध्ये प्यालेला आहे. पण हा बाबा तेव्हापासून सोबर होतो. मग सप्टेंबर 1935ला बिल डब्ल्यू न्यूयॉर्कला परत येतो. तोपर्यंत बिल डब्ल्यूच्या घरात एकाने आत्महत्या केलेली असते. त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला शिकण्यासारखं असं की 12 स्टेपिंग कसं करू नये आणि 12 स्टेपिंगमध्ये काय पथ्य पाळावेत हे बिल डब्ल्यूला तेव्हा त्या 6 महिन्यात लक्षात आलेलं आहे. मग ह्या दरम्यान ऑक्सफर्ड ग्रुप चालू होता, सॅम शूमेकरचं चर्चमध्ये जाणं चालू होतं, चार्ल्स टाउन्स हॉस्पिटलमध्ये चालू होतं. पण न्यूयॉर्कमध्ये हे लोक ऑक्सफर्ड ग्रुपपासून दूर जायला लागले, कारण त्यांना कळलं की सर्व जगाचे काय सुधारणा करणं आपल्या बापाच्याने शक्य नाही. ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये होतं की सगळ्या जगाला सुधारायचं, ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी यायचं, आमचा प्रॉब्लेम कबूल करायचं आणि पुढे जायचं. पण ऑक्सफर्ड ग्रुपपासून हे लोक वेगळे झाले आणि त्यांना कळलं की वॉशिंग्टोनियन सोसायटी नावाची एक सोसायटी होती आणि ती सोसायटी दारुड्यांसाठीच काम करायची, पण त्याची वाताहत झाली. मध्यंतरी मला संक्रमणनी हे पाठवलेलं होतं, एक त्याचा राईटअप पाठवला होता की वॉशिंग्टोनियन सोसायटीची वाताहत व्हायला बरीच कारणं होती, पण त्याच्यातलं एक कारण असं होतं की
अनामिकता भंग करणे, त्याच्यामुळे आणि अनेक कारणांमुळे ती सोसायटी बंद झाली. आणि दुसरी गंमत होती की हे ऑक्सफर्ड ग्रुपची जी तत्त्व होती, ॲब्सोल्यूट प्युरिटी, ॲब्सोल्यूट ऑनेस्टी, ॲब्सोल्यूट अनसेल्फिशनेस आणि ॲब्सोल्यूट लव, पावित्र्य, प्रामाणिकपणा, अनसेल्फिशनेस म्हणजे निस्वार्थीपणा आणि प्रेम, आणि अल्कोहोलिझममध्ये ॲनॉनिमिटी होती. ती ॲनॉनिमिटी पाळायला कारण ह्यांचे नावं सांगितलं तर मारायची लाईन आहे, ते लोक जगांना कळणार त्याच्या मारी टोपी आणि काय सगळे वांदे होणार. इन द मीन टाईम ॲक्रॉनच्या डॉक्टर बॉबच्या घरी जे आहे ते टी. हेनरी विल्यम्स आणि क्लेरेस नावाचं एक जोडपं असतं. त्यांच्या बरोबरीने हेनरिटा सायबरलिंग, डॉक्टर बॉब हे सगळेजणं हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश इतरांपर्यंत पोचवायचं काम करत असतं. तिकडे नवीन ग्रुप चालू झाला. 1937 साली पुन्हा बिल आणि बॉब भेटले. 20पेक्षा जास्त माणसं कमी आहेत ते कळलं, आणि ते कळलं की फार कमी लोकांच्या हातात याचा कार्यक्रम आहे. पुढं काय करायचं, इथंच थांबायचं का जगभर पसरायचं कसं हे. आणि मग हे कळल्यानंतर ते हळूहळू कार्यक्रमामुळे दारूपासून दूर राहून अनेक लोक एकत्र राहतात, एकत्र काम करतात. पण हे शक्य आहे का असं बिल डब्ल्यू म्हणतो. आणि इथे मात्र बिल डब्ल्यूचं ऐकल्यामुळे ते दारूपासून दूर राहतात. पण आता इथे त्यांनी काय केलेलं आहे, पान नंबर 77ला हे त्यांचं रिकव्हरीचा जो काय वारसा मिळालेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी इथे थांबवलेलं आहे. आणि तिथे त्यांनी हे सांगितलेलं आहे की भावनिकदृष्ट्या आम्ही सगळे डायनामिट आहोत, पण एकत्र राहू शकत नाही. आणि एकत्र राहण्यासाठी आम्हाला युनिटी म्हणजेच एकता पाहिजे. आणि मग पुढचं जे प्रकरण आहे त्याच्यामधलं युनिटी द सेकंड लिगसी. आणि मग तो पुन्हा दुसरं भाषण त्यांनी जे केलेलं आहे त्या 20 वर्षाच्या सेंट लुईसच्या कन्व्हेन्शनमध्ये, तो म्हणतो पान नंबर 79 युनिटी द सेकंड लिगसी. बिल 1955 साली बोललेलं आहे आणि हे पुस्तक छापलेलं आहे 1957 साली. त्याच्यात एडिटिंग केलं आहे. टुडे वी इन ए आर टुगेदर अँड वी नो वी आर गोइंग टू स्टे टुगेदर. आम्हाला माहिती आहे की आपण एकत्र आलेलो आहोत आणि आम्हाला एकत्र राहायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने त्यांनी युनिटीबद्दलची सुरुवात केली. आता हे जे प्रकरण आहे युनिटीचं पान नंबर 79 ते पान नंबर 139 ह्या जवळजवळ 50-60 पानांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 2 गोष्टी केलेल्या आहेत. एक म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा प्रसार कसा झालेला आहे गेल्या 20 वर्षामध्ये. आता तो युनिटीबद्दल बोलतो, एकतेबद्दल. त्याच्यामुळे एकत्र राहायचं कसं आणि एकत्र राहून मारामाऱ्या कमी कशा करायच्या. सो वेन आय थिंक पान नंबर 80वर तो म्हणतो, वेन आय थिंक ऑफ एक्सप्लोजन्स आय ऑलवेज थिंक ऑफ माय फ्रेंड इकी डाऊन इन ह्युस्टन टेक्सास. दे कॉल हिम डायनामिट मॅन. इकी इज अन एक्सपर्ट इन एक्सप्लोजिव्स. असं करून त्यांनी ती त्या इकीच्या स्टोरीपासून सुरुवात केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी भारताचा उल्लेख केलेला आहे बरं का. भारताचा उल्लेख पान नंबर 80वरती आहे. आणि तो म्हणतो आहे की फॉर एक्झाम्पल द न्यूयॉर्क ऑफिस रिसेंटली रिसिव्ड अ लेटर रिटन बाय जेसुइट प्रिस्ट इन इंडिया. इट टोल्ड द स्टोरी ऑफ हिंदू स्कूल टीचर. आता हा हिंदू स्कूल टीचर ह्याच्यात जो उल्लेख केलेला आहे त्याच्याबद्दल काय मला नाही माहिती. जाणकार माणसं कोण असतील त्यांना विचारा, ते सांगतील की बाबा हे पान नंबर 80 ए कम्स ऑफ एज परिच्छेद 4. त्याच्यामध्ये त्यांनी जेसुइट प्रिस्टने सांगितलं की एक हिंदू स्कूल टीचर होता ज्याच्याकडे गाय होती आणि ज्याच्याकडे त्याचं स्वतःचं शेत होतं. त्याची बायको ठार बहिरी होती, त्याला एक बहीण होती आणि तो धपाधप प्यायचा शिक्षक होता. माहीत नाही हे हॅरी मथायसचं वर्णन आहे की नाही मला माहीत नाही, त्याच्यामुळे कोणाला तरी चर्चा करून विचारतो. तसंच हे झालं भारताबद्दल. पण त्यांनी एक तळटीप दिलेली आहे बरं का. ही अमेरिकन पुस्तकामध्ये दिलेली तळटीप आहे. इन 1988 देर आर ओव्हर 150 ए ग्रुप्स इन इंडिया. बरोबर आहे. आता हे पुस्तक 57 साली जरी लिहिलेलं असलं तरी त्याच्या रिप्रिंट्स होत गेलेल्या आहेत. आणि हे माझ्याकडे जे आहे ती 13वी प्रिंटिंग आहे 1988ची. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे 1988मध्ये तळटिपीत लिहिले भारतामध्ये 150 ग्रुप आहेत. ओके. त्याच्यामुळे आपण म्हणतो 1955 साली 5 मे 1955 साली हॅरी मथायसने दारूपासून दूर राहून याची सुरुवात केली असं आपण म्हणतो. पण आता ते मला माहीत नाही हे हिंदू टीचर तेच आहेत की दुसरं कोणी आहे मला कल्पना नाही. कोणीतरी जाणकार माणसाला मी विचारतो आणि पाहिजे तो उद्याच्या पुढच्या भागामध्ये मी सांगेन.
तर इंडिया झालं. इंडियानंतर थायलंडची स्टोरी आहे जिथे बुद्धिस्ट असतात, कारण पहिल्यांदाच ख्रिश्चन धर्माव्यतिरिक्त बुद्धिस्ट धर्माबद्दल गॉड आणि गुड. त्याच्यानंतर जपानमध्ये ए सुरू झाली, मग आयर्लंडमध्ये सुरू झाली, मग इंग्लंडमध्ये झाली, मग स्कॉटलँडमध्ये झाली, कॅनडामध्ये झाली, कोलंबियामध्ये झाली, फ्रान्समध्ये झाली, ऑस्ट्रियामध्ये झाली. आता ह्या सगळ्या वाढीचा उल्लेख जो आहे पान नंबर 80 ते पान नंबर 86 बिग बुकमध्ये आपलं ए कम्स ऑफ एजमध्ये झालेलं आहे. पान नंबर 86पर्यंत आपण आलेलो आहे. आता हे डिटेल मी भाषांतर जेव्हा आपलं भाषांतर येईल ना तेव्हा ते तुम्हाला वाचायला मिळणारच आहे. त्याच्यामुळे काय काळजी करू नका. हे मधलं ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना वाचण्यामध्ये त्यांना हे सगळे डिटेल्स मिळतील. आणि मग पान नंबर 86 परिच्छेद 5वा तिथे तो पुन्हा एकदा त्या आपल्या रिकव्हरीच्या बाबीबद्दल बोलायला लागतो. पण ह्याच्यामध्ये त्यांनी 12 पायऱ्या 12 रूढींबद्दल पण त्यांनी सांगितलेलं आहे बरं का. सर्विस हे नाही, हे युनिटीबद्दल चाललं आहे ना आपलं. आता युनिटीमध्येच आहोत आपण. त्यामुळे 1937 साली वर्ड ऑफ माउथ तोंडी कसा काय प्रोग्राम पुढे गेला. 1939 साली लिबर्टी मॅगझिन आलं, त्याच्यात अल्कोहॉलिक अँड गॉड असं आलं, त्याच्यामुळे 800 कॉल आले. मग 1940मध्ये रॉकफेलर नावाचे ग्रस्त होते, त्यांच्याकडनं पैसे मागण्याकरता हे सगळे गेलेले होते. ही स्टोरी आपण वाचलेली आहे पासिटॉनमध्ये, पुस्तकामध्ये. आणि आता आपण एकत्र कसं राहायचं, एकत्र राहण्यासाठी ग्रुप सुरू झालेले आहेत आणि ते कसं काय करायचं त्याच्याकरता ते सगळं रॉकफेलरचं डिनर झाल्यानंतर मार्च 1939मध्ये सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट नावाचं जे मॅगझिन आहे, विकली मॅगझिन आहे, त्याच्यामध्ये हे पत्र येतं आणि धडाधड पत्र आहे. आपल्याकडे जसं हे झालं आमिर खानचा प्रोग्राम झाला तसं तो म्हणतो पूर आला आणि त्याच्यामध्ये नायगरामधला एक ब्रोकर आला, ट्रॅव्हलर्स होते, पाम्पलेट छापली, पुस्तक वाचायला सुरुवात केली, नवीन समूह झाले, तिथे मारामाऱ्या चालू झाल्या. लीडरशिप कोण करणार त्याच्याकरता भांडणं झाली, नेतृत्व, पैसा, मेंबरशिप. पूर्वी क्लब नावाचा प्रकार असायचा. क्लब म्हणजे जिथे आपण जसं इंटरव्ह्यूच्या ऑफिसला आता जाऊन बसतो तसं क्लब नावाचा प्रकार. आणि एच्या नावाचा स्वार्थाकरता उपयोग करायला गेलो, मग त्याच्यातनं भिका मागायचं झालं, रोमांस झालं. आणि तो म्हणतो वी कुड ओनली डू आवर बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट टू द गॉड. आणि आम्ही काय करणं शक्य होतं, जेवढं आमच्या हातात होतं तेवढं केलं, उरलेलं परमेश्वरावर सोपून झालं. कारण ह्या 20 वर्षामध्ये 1935 ते 1955 साली आम्ही एकत्र राहण्यासाठी काय काय केलं. मग त्यांनी ग्रुपचा इतिहास सांगितलेला आहे. अमेरिकेमध्ये जे ग्रुप्स आहेत त्यांचा इतिहास पान नंबर 87 ते पान नंबर 96. मग सॅन फ्रान्सिस्कोला काय झालं, जेलमध्ये आम्ही कसे गेलो, जेलमध्ये गेलो म्हणजे जेलमध्ये प्रिझनमध्ये ग्रुप स्थापन करण्याकरता कसे गेलो, इंडस्ट्रीत कसे गेलो, लॉस एंजलिसमध्ये कसे गेलो. आणि 1946 साली ट्रॅडिशन्स आल्या, रूढी आल्या. मग त्या रूढींमध्ये आम्ही काय काय शिकलो तर बाबा स्वतःचा अहंकार बाजूला ठेवा, स्वतःच्या रिझेंटमेंट बाजूला ठेवा, थोडासा सॅक्रिफाईस करा, व्यक्तिगत सॅक्रिफाईस करा, ग्रुपने पण काही वेळा सॅक्रिफाईस केलं पाहिजे. आणि अल्कोहोलिक अनोनिमसच्या नावाचा व्यक्तिगत गोष्टींसाठी उपयोग करायचा नाही. हे सगळं त्यांनी पान नंबर 96 पासून पान नंबर 131पर्यंत दिलेलं आहे. आत्ता आपण युनिटीमध्ये बोलत आहोत, त्यामुळे पान नंबर 96ला पहिली रूढी त्यांनी दिलेली आहे. एक मिनिट, आम्ही पान नंबर पलटतो, इंग्रजी मराठी आणि माझं नोट्स. येस, सच वॉज आवर ॲडोलसन्स, पान नंबर 96 परिच्छेद 2. सच वॉज आवर ॲडोलसन्स, आय होप दॅट समडे मेनी मोर ऑफ इट्स वंडरफुल स्टोरीज कॅन बी टोल्ड. आता ह्या सगळ्या स्टोऱ्या सांगितल्यावर तो म्हणतो, बोस्टनमधली सांगितली स्टोरी त्यांनी म्हणतो अरे अशा असंख्य स्टोऱ्या येतील पुढे. दिस वॉज द वेल्टर ऑफ एक्साइटिंग अँड फिअरसम एक्सपिरियन्स आउट ऑफ विच 12 ट्रॅडिशन्स वेअर ड्रॉन अँड फर्स्ट पुट टू पेपर इन 1946. ओके, 1946 साली ह्या रूढी मांडल्या गेल्या. आणि मग आता त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक रूढीबद्दल डिटेलमध्ये 2-2, 3-3 पानं अशी चर्चा केलेली आहे. आणि ह्या रूढींची चर्चा जी आहे ती पान नंबर 96 पासून 131पर्यंत त्यांनी केलेली आहे. आणि पान नंबर 131ला त्यांनी 12 रूढी संपवल्यानंतर मग मात्र त्यांनी हे जे प्रकरण आहे 12व्या रूढीचं पान नंबर 131 परिच्छेद 1, 2, 3, 4 ट्रॅडिशन 12 ॲनॉनिमिटी इज द स्पिरिच्युअल फाउंडेशन, ह्याच्यावरचं आणखी 4-5 चर्चा झाली पान की तो पान नंबर 137वरती
हे जे युनिटीचं प्रकरण आहे ते संपतं. मी हे 5 नंबर मुद्दाम सांगतो. तुम्ही म्हणाल जाऊ दे 5 नंबर आम्हाला काय करायचं आहे, तसं नको. कधीतरी कोणीतरी हुशार माणूस जो निघेल आणि त्याला ह्याचा अभ्यास करायचा असेल किंवा मला शिव्या द्यायच्या असतील, मी कसं चुकीचं सांगितलं हे शोधायचं असेल, काही हरकत नाही. कदाचित तेव्हा मी असेन नसेन मला माहीत नाही, कशा कुठल्या अवस्थेत असेल आणि कोण कधी ऑब्जेक्शन घेणार आहे. तर त्याच्यासाठी माहितीसाठी आणि आपल्याला हे आपण शेवटी हे गोषवारा कशासाठी घेतो आहे तर आपल्याला हे पुस्तकाची माहिती होण्यासाठी आपण हे सगळं करतो आहे. आता आपण आलेलो आहोत पान नंबर 139वर. सर्व्हिस द थर्ड लिगसी, सेवा तिसरा वारसा. 139 ते 221 एवढं मोठं ते आहे. पण ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की आता सर्व्हिसमध्ये बोलता बोलता पुन्हा आपण काय झालं तिथे येणार आहोत. म्हणजे पुन्हा हे सगळं 12 पायऱ्या 12 रूढी झाल्या, त्याच्यानंतर कुठे कुठे वाढ झाली ते सगळं झालं. आणि मग आता आपण पान नंबर ह्याच्यावरती सुरुवात केलेली आहे, सर्व्हिसवरती सुरुवात केलेली आहे. मी पोचलेलो आहे पान नंबर 144 इंग्रजी. नाव वी कम टू द स्टोरी ऑफ एज वर्ल्ड सर्व्हिसेस. आता आपण अल्कोहोलिक अनॉनिमसच्या जगभर सेवा कशी गेली. पहिला भाग बघितला रिकव्हरी, दुसरा बघितला युनिटी आणि तिसरा भाग आपण या प्रकरणामधला आता बघायला सुरुवात केलेली आहे. आणि मग तो सांगतोय की अरे काय झालं माहिती आहे का, या सगळ्या गडबडीमध्ये 3 आयडिया होत्या. एक होती पेड मिशनरी, दुसरी होती हॉस्पिटल आणि तिसरं होतं पुस्तक. आणि मग ते सगळ्या गडबडीमध्ये वर्ड ऑफ माउथ, स्लो अँड डेंजरस, मेसेज गार्बल्ड, ट्विस्टेड बियॉन्ड रेकग्निशन. त्यांना भीती वाटायला लागली की अरे हे नुसतं तोंडी एकमेकांना सांगायला लागलं तर वांदे व्हायचे आणि प्रत्येकाला काय न्यूयॉर्कला येणं शक्य नाही. हॉस्पिटलवाल्यांना दारुडे नको असतात, तर दारुड्या जिथे आहे तिथे पुस्तक पोचवायचं. आणि हे बाकीचं सगळं ज्या गोष्टी होत्या पेड मिशनरी, प्रॉफिट मेकिंग, हॉस्पिटल, त्याला डॉक्टर बॉबचा विरोध होता. कारण त्यांची अपेक्षा अशी होती BLWची की हॉस्पिटलमधनं पैसे मिळतील आणि मग आपण तेच पैसे आपण लोकांची सेवा करण्याकरता वापरू. पण हे सगळं करायला खूप वेळ लागला. इन द मीन टाईम पुस्तकाला वेळ लागला, पैसा लागेल. आणि मग हेनरीच्या घरी पुस्तकाकरता मीटिंग झाली, त्याच्यामध्ये 18 जणं होती. ग्रुप कॉन्शन्स झाला पहिला ॲक्रॉनचा. आणि मग हॉस्पिटल, मिशनरी हे सगळं बाजूला राहू दे, पुस्तकाचं बोलूया आपण काहीतरी. आणि मग पुस्तकाबद्दल लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. ते म्हणाले ॲपॉसल देमसेल्स डिड नॉट हीड एनी प्रिंटेड मॅटर. तो म्हणतो की जे ख्रिश्चॅनिटीचे ॲपॉसल्स होते, देवदूत होते, त्यांनी कुठं काय पुस्तक लिहायचं आहे, तर तुम्हाला कशाला पुस्तक पाहिजे. पण ग्रुप कॉन्शन्स घेतला गेला आणि ह्या तिन्ही गोष्टींना संमती देण्यात आली. BLW आनंदामध्ये न्यूयॉर्कला परत आला. पैसे गोळा करण्याकरता रॉकफेलर करता गेला आणि श्रीमंत लोकांची यादी मागवली. सगळ्या लोकांना इंटरेस्ट नव्हता, पण ते रॉकफेलरनी बोलवलं. रॉकबिलचा मेव्हणा होता डॉक्टर स्ट्रॉंग म्हणून, तो त्याला बरोबर घेऊन जातं. आणि मग ते रॉकफेलर जे मंडळी असतात ते विल्यम रिचर्डसनला अपॉइंट करतात. आणि ते RCA बिल्डिंग नावाची मोठी बिल्डिंग आहे आपल्याकडे, टाटा बिर्ला, धीरूभाईचे जसे असतात तसे. त्या बिल्डिंगच्या 56व्या माळ्यावरती ही सगळी मंडळी जमली, BLW, डॉक्टर बॉब, ओल्ड टायमर वगैरे. आणि तिथे गंमत अशी होती की एका टेबलवरती 2 धनाढ्य माणसं आणि 1 बेवडा. आणि त्यांना ते एक्सप्लेन करायचं. आणि ते जेवायचं ठरलं रॉकफेलरच्या बोर्डिंग रूममध्ये. तिथे अल्बर्ट स्कॉट चेअरमन, फ्रँक अमॉस, ओबेरॉय चिपमन, डॉक्टर स्ट्रॉंग, डॉक्टर बॉब, डॉक्टर सिल्कवर्थ आणि हे सगळे लोक तिथे जमा झालेले. आणि त्या स्कॉटने त्यांना विचारलं की अरे बाबांनो, तुमचं हे जे काय चाललं आहे ते खूप चांगलं आहे, आता तुमचं आमच्याकडनं काय अपेक्षा आहे बाबा. तर ते म्हणाले की आम्हाला पैसे हवेत, कारण ह्याच्याकरता आम्ही सगळे बुक्कड झालेलो, आमच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा त्या डॉक्टर स्कॉटने सांगितलं अरे मनी विल स्पॉईल ऑल दिस थिंग. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. शेवटी त्यांनी काय केलं की त्या स्कॉटनी फ्रँक अमॉसला सांगितलं की बाबा रे तू त्या ॲक्रॉनला जा, डॉक्टर बॉबकडे जा आणि त्यांची काय ते परिस्थिती आहे बघ. आणि मग त्यांनी रिपोर्ट बनवला आणि त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलं की $50,000 ह्यांना कर्जाऊ देण्यात यावे किंवा ह्यांना देण्यात यावेत. आणि $5,000 बँकेत टाकले, त्या चर्चच्या ट्रेझरीत जमा केले आणि $30 आठवड्याला दोघांनाही मिळणार असं शेवटी ठरलं. आणि त्याच्यामुळे झालं असं की
हे सगळे पैसे बिल डब्ल्यूने एके ठिकाणी लिहिलेले आहे की हे सगळे पैसे आम्ही परत दिलेले आहेत नंतर रॉकफेलर इन्स्टिट्यूशनला. आणि त्याने आमच्याकडनं काय केलं माहिती आहे का, हे पैसे दिले त्याच्या बदल्यामध्ये पुस्तकं विकत घेतली आणि ती पुस्तकं त्या धनाढ्य माणसाने दिली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गडबडीमध्ये रॉकफेलरने सांगितलं पैशामुळे याची वाट लागेल, त्याच्यामुळे तुम्ही असं काही करू नका, तुम्ही हवं तर इतरत्र पैसे मागा बुवा तुम्हाला पटलं तर, पण आम्ही काय पैसे देणार नाही तुम्हाला. आणि मग फाउंडेशन ऑफिस स्थापन केलं, चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला, त्याचे ट्रस्टी झाले. रिचर्डसन हे जे स्कॉटमधली रॉकफेलरकडची जी मंडळी होती तीच सगळ्यांना पकडले आणि त्यांना ट्रस्टी केले. ते आनंदाने झाले की आणि त्यांना हे कळलं होतं की अरे हे चांगलं चाललेलं आहे, याचं पुढं काहीतरी हे रोपटं लावलेलं आहे त्याचं पुढे मोठा खूप वृक्ष होणार आहे. त्यामुळे रिचर्डसन, ॲमॉस, चिपमन, स्ट्रॉंग आणि लीगल मत पाहिजे म्हणून जॉन वूड नावाचं एक घेतलं आणि अल्कोहोलिक फाउंडेशन नावाचा एक ट्रस्ट फाउंड केला. नंतर पुढे GSO जेव्हा होते तेव्हा ह्याच्याशीच त्यांच्या भानगडी झालेल्या असतात, कारण हे फाउंडेशन डिझॉल्व करून GSO करायला तयार नसतात ते. मग रिसर्च, एज्युकेशन, काय काय गंमत जम्मत त्यात सुरू होते. आणि व्याख्या कशी करायची अल्कोहोलिक ट्रस्टी आणि नॉन अल्कोहोलिक ट्रस्टी त्याची, त्यामुळे 3+2 रिचर्डसन, ॲमॉस, स्ट्रॉंग हे 3 नॉन अल्कोहोलिक आणि 2 जणं डॉक्टर बॉब आणि न्यूयॉर्कचा एक मेंबर, बिल नाही बरं का, असे 5 जणांचं मिळून ट्रस्ट सुरू होतं. आणि मे 1938ला हे फाउंडेशन सुरू होतं. कोणी पैसे द्यायला तयार नसतं. आणि मग हळूहळू मार्च एप्रिल महिन्यामध्ये बिल लिहायला सुरुवात करतो. बिलची स्टोरी दुसरं प्रकरण लिहून पूर्ण होतं. मग तो पब्लिशरकडे जातो. मग पब्लिशर त्याला शोध लागतो, अरे 10% पैसे लागतात फक्त. त्याच्यामध्ये हार्परच्या एडिटरला भेटतो आणि तो ₹1500 ॲडव्हान्स देतो. त्याच्यात काय होत नाही. पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये तो हेनरी पी नावाचा एक सभासद असतो. ॲक्च्युली त्याचं नाव असतं हँक पी, पण तो पीत असल्यामुळे साला बोंबाबोंब करेल म्हणून ह्या पुस्तकामध्ये त्याचं नाव हेनरी पीच ठेवलेलं आहे, किंवा बिल डब्ल्यूने त्याचा उल्लेख कायम हेनरी पी म्हणून केला. ते हेनरी पी एकदम भारी माणूस होता, तो सेल्समन होता खऱ्या अर्थाने. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, बिल डब्ल्यूला जवळ घेतलं आणि बिल डब्ल्यूला सांगितलं की अरे हे ट्रस्टी बिस्टी गेले उडत, तसे पण ते काय पैसे गोळा करत नाहीत आणि त्यांना कशाला विचारायचं आपण, त्याच्याऐवजी आपण असं करूया, आपण दोघंच करूया आणि आपण शेअर करूया. या गोष्टीवरती डॉक्टर बॉब नाराज होते, पण बिल डब्ल्यूला पटवलं, बिल डब्ल्यूने पटवलं त्यांना आणि त्यांनी परवानगी दिली. आणि मग हे त्यांनी शेअर बनवले, ते लोकांना वाटले, विकत घेतले लोकांनी. आणि कॉन्वेल प्रेसमध्ये प्रिंटिंग कॉस्ट त्यांना कळली, $3.5 किंमत ठेवली. आणि मग त्याने 1/3 न्यूयॉर्कचे मेंबरचे शेअर, 1/3 बिलचे आणि हेनरीचे, आणि असं विकत घेणाऱ्याला 1,50,000 10 लाख कॉपी विकल्यावर किती फायदा होईल त्याची सगळ्याची त्या बिग बुक छापायच्या आधीच यांची गणितं तयार होती. मग ही वर्क्स पब्लिशिंग कॉर्पोरेशन नावाची एक वेगळी कंपनी तयार करतात, ज्याचं सर्टिफिकेट बनवतात, एक $25 शेअर, आणि हेनरी पी प्रेसिडेंट आणि 600 सभासद असतात. कोण काय घ्यायला तयार नाही. रीडर डायजेस्टचं आश्वासन असतं, आम्ही छापू, आम्ही पब्लिसिटी देऊ, आणि $5 प्रत्येकाला द्यायला सांगतात. असे 5 महिने, मग $25 झाले की मग त्याला 1 शेअर विकला गेला. असे 200 शेअर विकले गेले. आणि हेनरीचं जे ऑफिस असतं, हँक पीचं ऑफिस असतं न्यूयॉर्कमध्ये, न्यू जर्सीला, तिथेच हे ऑफिस सुरू होतं, एचं फाउंडेशन ऑफिस. तिथे सेक्रेटरी असते रूथ हॉक, आणि चार्ल्स टाउन्स हॉस्पिटल असतं, ते मात्र $2,500 त्यांना देतात. लिहून झालं की ग्रुपमध्ये वाचायचं, पुन्हा टायपिंग करायचं, पुन्हा हे सगळं 5व्या प्रकरणात आले, लिखाण झालं आणि पायऱ्या लिहायला सुरुवात केली. आणि हे सगळं प्रकरण त्यांनी 144 पानापासून ते 160 पानापर्यंत डिटेलमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. 160 पानावरती तो म्हणतो ही जी 6 तत्त्वं होती ऑक्सफर्ड ग्रुपची, त्याचं आता 12 तत्त्व झालेली आहेत. पान नंबर 160पर्यंत आपण आलो की मग परत बरेच फोटो टाकलेले आहेत इंग्रजीतले, आणि नंतर मग ते पुढे 161ला पुन्हा सुरू होतं की पायऱ्या लिहिलेल्या आहेत. आणि पान नंबर 161वरती पुन्हा पुस्तक लिहायचं. त्याचं 5वं प्रकरण जे आपण जे वाचतो, हे हाऊ इट वर्क्स, हे डन हाणामाऱ्या व्हायच्या. बिल वैतागाचा. बिल म्हणायचा, अरे मी काय लेखक नाही बाबा, मी यापूर्वी काहीही लिहिलेलं नाही आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला असं वाटायचं चायला हे खिडकीतलं पुस्तक फेकून द्यायचं. आणि एका दिवशी रात्री तो असा थकलेला पडलेला असतो आणि तो अचानक लिहायला त्याला उर्मी येते, आणि तो जे लिहितो त्याच्यामधनं
तो 12 पायऱ्या लिहितो. रिलॅक्स्ड अँड आस्क फॉर गायडन्स. तो परमेश्वराला सांगतो ए बाबा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग दाखव. आणि मग अचानक तो भरभर लिहितो, तो मोजतो, तो ते 12 होतं. ख्रिश्चन धर्मामध्ये 12 आकड्याचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे त्याला खूप बरं वाटायला लागतं. हा आपण पण काहीतरी केलेलं आहे असं त्याला वाटायला लागतं. आणि म्हणून तो खुश होतो. मग त्याच्यामध्ये शॉर्टकमिंग्स, ख्रिश्चॅनिटी, स्पिरिच्युॲलिटी, धर्म हे सगळं त्याच्यामध्ये घुसवायचं ते प्रयत्न करतात. त्याच्यात स्टोरी सेक्शन टाकतात. मग त्या स्टोरी सेक्शनमध्ये कोणाच्या स्टोऱ्या लिहायच्या, मग त्या कोणी लिहायच्या, डॉक्टर बॉबनी लिहायच्या, ॲक्रोनाईट्सवाल्यांच्या जिम ॲक्रॉन नावाचा एक सभासद होता, न्यूयॉर्कवाले होते. तुमची स्टोरी तुम्ही लिहून द्या आणि आम्ही एडिट करू. मग त्याच्यावरनं राडा झाला की आमची स्टोरी एडिट करणे तुम्ही कोण चायला. मग एक प्री पब्लिकेशन कॉपी तयार झाली. मग 400 पुस्तकांच्या कॉपीज ट्रायल बेसिसवर तयार झाल्या. त्या सगळ्यांना वाटण्यात आल्या, डॉक्टरांना वाटल्या, धर्मगुरूंना वाटल्या. मग आता ह्याचं टायटल काय ठेवायचं पुस्तकाचं? नेमलेस बंच ऑफ अल्कोहॉलिक्स, नाव नसलेले दारुडे. वे आउट बाय BW. BW मुवमेंट, बिलचा अहंकार सुखावणारं नाव होतं. आणि शेवटी त्याने एका कोणाला तरी पाठवलं. लायब्ररी ऑफ काँग्रेस नावाचा एक प्रकार असतो जिथे नवीन प्रत्येक पुस्तकाचं नाव तिथे रजिस्टर असतं. त्यांनी सांगितलं अरे वे आउट नावाची 12 पुस्तकं आहेत. आणि मग गॉड, हायर पॉवर, गुडघ्यावर बसणं. आणि तो म्हणायचा आय विल नॉट चेंज अ वर्ड इन स्टेप्स. BW कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो. मग तो हळूहळू पॉवर ग्रेटर दॅन आवर सेल्स टाकायला सुरुवात करतो. गॉड ॲज वी अंडरस्टूड हिम, त्याच्यामध्ये बदल करतो. मग जाणकार लोकांची मतं घेतली जातात. डॉक्टर हॉवर्ड असतो, ते म्हणाले अरे याच्यामध्ये यू अँड मस्ट फार आहेत, ते मस्ट काढून टाका. मग ते मस्ट काढून टाकतात. त्याच्याऐवजी ते म्हणतात ऑट टाका, OUGHT, आपण केलं पाहिजे असं, वी शूड. त्याच्यानंतर रिलिजन असतात, ते डॉक्टर फॉस्डिक म्हणून असतात, त्यांचं आर्टिकल पण आहे. कॅथलिक चर्च कमिटी असतात, ते म्हणाले अरे ह्याच्यामध्ये तुम्ही हेवनचा उल्लेख केलेला आहे. हेवन म्हणजे स्वर्ग. मग स्वर्ग ही कल्पना सगळ्या धर्मामध्ये आहे की नाही माहीत नाही म्हणाले. आणि ते धर्म मानणारे नसतील तेव्हा ओरडतील. मग त्याच्याऐवजी आपण इंग्रजीमध्ये युटोपिया शब्द टाकलेला आहे. आणि असं करून सगळं कॉर्नवेल प्रेसमधनं जवळजवळ 5000 कॉपी छापून येतात. आणि 5000 कॉपी छापून आल्यानंतर $500 ॲडव्हान्स दिलेले असतात. त्याची प्राईस ठरवली जाते. जाड पेपर वापरायला सांगतात म्हणजे जरा पुस्तक जाडजूड होईल म्हणून. आजही त्याला आपण बिग बुक म्हणतो. बिग बुक म्हणजे तेव्हा पण त्याला जाड पानं वापरल्यामुळे ते हे एवढं जाडजूड झालेलं होतं. आणि हेनरी म्हणायला लागला पैसे देईल परमेश्वर, जाऊ दे आपण कशाला काळजी करायची. आणि हे सगळं चालू असताना मग आता पुस्तक तर छापून आलं, मग काय करायचं बाबा. मग ते रीडर्स डायजेस्टला पब्लिसिटीला देतात. इतक्या दिवसात त्याच्याकडे कोणी गेलंच नव्हतं. त्याच्या एडिटरला काय आठवत नसतं, त्याच्या एडिटरला बोर्ड नसतं. ते म्हणाले अरे ह्याला आम्ही पब्लिसिटी देणार नाही, दारुड्यांचं पुस्तक आम्ही काही छापणार नाही. त्याच्यामुळे ते रीडर डायजेस्ट बोंबललं. बिलचं घर गहाण होतं ते विकलं. बिलला राहायला घर नाही. मग ते लुईस बिलची बायकोचं नाव लुईस होतं. लुईस होम रिप्लेसमेंट फंड नावाचा एक फंड काढतात, त्याच्यात पैसे काढतात आणि हे सगळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायला लागतात. ती बिलची बायको असते ती एकदा फिरताना अशीच एका ह्याच्यावरती बसते, खाली प्लॅटफॉर्म आपला जिन्यामध्ये कपकन बसते आणि ती BWला विचारते अरे आपलं घर कधी होणार. त्याच्यामुळे पब्लिसिटीसाठी डॉक्टर फॉस्डिक म्हणून असतात रिलिजियस हेड, ते न्यूयॉर्क टाईम्समध्ये पत्र लिहितात. त्याच्यानंतर मॉर्गन नावाचा एक आपला सभासद असतो आणि त्यांनी काय केलेलं असतं, रेडिओवरती एक कार्यक्रम ठेवलेला असतो वी द पीपल. 3 मिनिटाचा इंटरव्ह्यू गॅब्रिएल हिटरचा. आणि त्याला आधी ट्रेन केलेला असतो आणि ते म्हणतात अरे हा इंटरव्ह्यूच्या दिवशी टाईट झाला तर काय घ्या. त्याच्यामुळे त्याला 2-3 दिवस हॉटेलमध्ये बांधून ठेवलेला असतो, त्याच्या बाजूला कुठे जात नाही, त्यामुळे तो वैतागलेला असतो. आणि हे सगळं होऊन त्याला हॉटेलमध्ये 8 दिवस ठेवतात. 20,000 डॉक्टरांना हेनरी कार्ड पाठवतो की असा असा कार्यक्रम आहे आणि पोस्टबॉक्स नंबर आपला पाठवतो. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की आता झालं की ट्रक लोड भरून आपल्याकडे हे येणार आहे. काय येणार आहे, रेडिओचं ऐकून. पण काय होतं ते आपण मात्र पुढच्या वेळेला ठेवूया. आज आपण आलेलो आहोत ते पान नंबर 176 वरती आपण आलेलो आहोत. 1 मिनिट मला जरा व्हेरीफाय करू दे. पान नंबर 175 बरोबर आहे. 2 रिमेनिंग कार्ड्स वेअर ऑर्डर्स. ओके, पुस्तक छापून आलेलं आहे आणि हा जो रेडिओचा कार्यक्रम आहे तो झालेला आहे आणि आपण आलेलो आहोत पान नंबर 176 वरती. ओके,
आज आहे 25 जून 2024 मंगळवार. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. मी हे रेकॉर्डिंग करतो आहे. रेकॉर्डिंगमध्ये आवाज येऊ नये म्हणून जरा उशिरा केलं मी, आणि आत्ता वाचलं म्हणत सुरसुरी आली लगेच. म्हणत चला लगेच करून टाकूया, पुढे नंतर बघता येईल. त्याच्यामुळे ए कम्स ऑफ एज या पुस्तकाचा दुसरा भाग मी श्रीधर गोशवारा सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. एकाने सजेशन दिली होती, अरे हे 40 मिनटाच्या ऐवजी 20 मिनटाचं करतो. म्हटलं अरे किती भाग करायला लागतील यार. त्यामुळे 40 मिनटं काय कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर म्हटलं अरे बाबा ब्रेक घ्या आणि ऐका, पण कॉन्सन्ट्रेट करून ऐका, त्याचा फायदा होईल. ठीक आहे. आज मी इथे थांबतो आहे. ए कम्स ऑफ एज पुस्तकामधल्या पान नंबर 176पर्यंत आपण आलेलो आहोत. पुढच्या वेळेला आपण ह्याच्या पुढचा भाग बघूया. ठीक आहे. धन्यवाद. ओके. बाय बाय. गुड नाईट. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला, आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा. बाय बाय. गुड नाईट. वन डे ॲट अ टाईम. थँक्यू. ओव्हर.